सायनमध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। काँग्रेस कार्यकर्त्यांना धमकावल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय। तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते सायन पोलीस स्टेशनमध्ये गेले होते आणि सायनमध्ये वाद झाल्याचं कळताच भाजपचे आमदार प्रसाद लाड देखील सायन पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी धाव घेतली होती। कमलानगर बूथवरती ज्या पद्धतीमध्ये जातीयवादी धमक्या देण्याचं काम केलं जातंय, उबाटा शिवसेनेचे शकील आणि इजाज नावाचे गुंड हे बूथमध्ये घुसून मार डालेंगे काट डालेंगे अशा प्रकारची भाषा ते करतायत। यांच्या विरोधात आता मी इथे बूथवर जिल्हाध्यक्ष व नगरसेविकेसह आलोय। पोलिसही इथे आले, तक्रार केली आहे। माझं आव्हान आहे की अशा लोकांना भीक न घालता न घाबरता तिथल्या तिथे उत्तर दिलं पाहिजे।